वाघमारे वाघमारे जरा हळू चालवा की. एवढी कसली घाई आहे तुम्हाला? तुम्हाला कुठं तारखेवर जायचंय का? तारखेवर? मी कशाला दुसऱ्या कुणाच्या तारखेला जाईन? ठीक आहे, पण जरा हळू चालवा की तुम्ही गाडी. सत्या, अरे आयुष्याला वेग असला पाहिजे. घाबरू नको, पकडून बस. वाघमारे जरा लईच प्रेमात आलाय तुम्ही. मी जर घट्ट पकडून बसलो, कुणी बघितलं तर? बघू दे की मग, अख्ख्या साताऱ्याला बघू दे. एका वाघिणीला वाघानं मिठी मारल्यावर कसं दिसतं? असं सत्या, पोचले आपण. चल उतर. उतर, चल, सोड मला. वाघमारे, सत्याने एकदा कोणावर जीव लावला ना तर शेवटपर्यंत सोडत नसतो. सत्यजित सुर्वे, झाली डायलॉग बाजी. चला उतर आता, चल. थांबा की थोडा वेळ. सत्या, आता उतर, नाहीतर नवीन मंजूचा हिंगा दाखवेन. नवीन मंजू? कोण आहे नवीन मंजू? कुठे आहे? तुम्हाला नवीन सत्य असं म्हणायचंय का? चल उतर, पटकन उतर आता. ये. वाघमारे, इथं का घेऊन आलाय मला? कसं वाटलं ठिकाण? ठिकाण तर एकदम भारी आहे, पण ह्या ठिकाणावर घेऊन आलेला माणूस त्याहीपेक्षा भारी आहे. वाघमारे, मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही मला कधी अशा ठिकाणी घेऊन याल. म्हणजे अशी ठिकाणं सहसा मी शोधत असतो ना, म्हणून. सत्या, इतरांसाठी, माझ्यासाठी इतकं काय काय करतोस. म्हणलं आज मी तुझ्यासाठी करावं. आवडलं नाही? आवडलं नाही असं म्हणूच शकत नाही. कारण वाघमारे, जगातल्या कुठल्याही बायकोनं त्याच्या नवऱ्यासाठी एवढं जरी केलं ना तरी नवरा म्हणतो की बायको आहे माझी हक्काची, तिने एवढं करायलाच पाहिजे. पण असं टिपिकल मी बोलणार नाही, कारण माझ्या बायकोनं माझ्यासाठी एवढं जरी केलं ना तरी ते माझ्यासाठी आभाळा एवढं असणार आहे. आणि मला मला खरंच लय भारी वाटलं, लय भारी वाटलं. पण काय हो वाघमारे, आज चक्क तुम्ही रोमॅन्टिक झालाय. म्हणजे फक्त तूच रोमॅन्टिक होतस? मला नाही येत रोमॅन्टिक होता. थांब, आज दाखवते तुला. ही मंजू पण काही कमी रोमॅन्टिक नाही.
ओ सत्यजित सुर्वे, हे फूल एका मैत्रिणीकडून, एका बायकोकडून आणि उरलेल्या आयुष्याच्या सहचारिणीकडून तुम्हाला. या फुलाला आपल्या प्रेमाचं प्रतीक समजा. या फुलाचा रंग म्हणजे आपल्या नात्याचा एकसंधपणा आणि या फुलाचा गंध म्हणजे आपल्या नात्याचा अवीट गोडवा. या नाजूक फुलाला आपल्या नाजूक नात्यानं रंगीत आणि गंधित कर. वाघमारे, हे हे मी स्वप्न तर बघत नाही ना. तुम्ही चिमटा काढा मला. नाही, मीच काढतो. वाघमारे, खरोखर होतं हे सगळं.